आसाममधून एक खूपच विचलित करणारी बातमी आली आहे. हो, एक भीषण अपघात. एका हायस्पीड ट्रेनने हत्तींच्या कळपाला धडक दिली आहे. आणि त्यात 7 हत्तींचा जागीच मृत्यू झालाय. 7. त्यात लहान पिल्लंही होती असं कळतंय. ही राजधानी एक्सप्रेस होती, दिल्लीला जाणारी. हो, आणि ट्रेनमध्ये 650 प्रवासी होते. आज आपण आपल्याकडे आलेल्या वेगवेगळ्या बातम्यांमधून ही घटना नेमकी कशी घडली, का घडली आणि यामागची मोठी कारणं काय आहेत हेच समजून घेणार आहोत. हो, ही घटना म्हणजे फक्त आकडे नाहीत. यामागे एक मोठा संघर्ष आहे. आणि वेळ तर खूपच विचित्र आहे. मध्यरात्री 2:17 बरोबर. म्हणजे मध्यरात्री अंधारात 100 हत्तींचा कळप रेल्वे रुळांवर होता. कल्पनाच करवत नाहीये. मग ड्रायव्हरने त्यांना पाहिलं तेव्हा काय केलं? ड्रायव्हरनी प्रसंगावधान दाखवलं. त्यांनी आपत्कालीन ब्रेक लावले. पण राजधानी एक्सप्रेस म्हणजे वेग प्रचंड असणार. इतक्या वेगात ब्रेक लावूनही ट्रेन थांबायला जवळपास 1 किलोमीटर लागतो. म्हणजे टक्कर टाळणं शक्यच नव्हतं. नाही, टक्कर झालीच. आणि त्या ट्रेनचं इंजिन आणि 5 डबे रुळावरून खाली उतरले. देवारे, मग प्रवाशांचं काय झालं? 650 लोक होते ट्रेनमध्ये. सुदैवाने तीच एक दिलासादायक गोष्ट आहे. एकाही प्रवाशाला गंभीर इजा झाली नाही. चला, हे ऐकून बरं वाटलं. पण त्यानंतरचं दृश्य. हो, ते भीषण होतं. रुळांवर हत्तींचे मृतदेह, बाजूला घसरलेले डबे, बचावकार्य सुरू व्हायला सकाळ झाली. हा अपघात गुवाहाटीपासून साधारण 125 किलोमीटर दूर एका जंगल परिसरात झाला, बरोबर? हो. मग माझा प्रश्न हा आहे की रेल्वेला या मार्गावर हत्ती असू शकतात याची काहीच कल्पना नव्हती का? आणि इथेच या समस्येचं मूळ आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो भाग हत्तींसाठीचा अधिकृत कॉरिडॉर म्हणून ओळखला जात नव्हता. 1 मिनिट. अधिकृत कॉरिडॉर नाही म्हणजे काय नेमकं? याचा अर्थ असा तो होत नाही ना की तिथे हत्ती येतच नाहीत. हाच खरा मुद्दा आहे. मग या अधिकृत शब्दाला किती महत्त्व द्यायचं? अगदी बरोबर. वन्यजीव काही नकाशांवरच्या रेषा बघून चालत नाहीत. अधिकृत कॉरिडॉर ही आपल्या प्रशासकीय सोयीची व्याख्या आहे. अच्छा. हत्तींचे मार्ग, हवामान, पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नानुसार बदलत असतात. आसाममध्ये भारतातले सर्वाधिक म्हणजे 7,000पेक्षा जास्त हत्ती आहेत. हो. आणि वर्षाच्या याच काळात भातशेतीची कापणी होते. त्या वासाने हत्ती मानवी वस्तीकडे खेचले जातात. म्हणजे हा निव्वळ अपघात नाहीये, हा तर थेट मानव आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष आहे. अगदी. एका बाजूला आपल्याला विकासासाठी रेल्वे हवीये आणि दुसऱ्या बाजूला हत्तींना जगण्यासाठी त्यांचं अन्न हवंय आणि मग अशी टक्कर होते. बरोबर. आणि आकडेवारी हेच सांगते. 2020 पासून आत्तापर्यंत आसाममध्ये डझनभर हत्तींचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. बापरे. प्रत्येक वेळी कारण जवळपास सारखंच असतं. या घटनेनंतरही तेच झालं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत हत्तींची तपासणी केली आणि तिथेच जंगलात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आणि या सगळ्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असणारच. हो, खूप मोठा परिणाम झाला. तो मार्ग कित्येक तास बंद होता. रुळांवरून डबे आणि हत्तींचे मृतदेह हटवायला खूप वेळ गेला. पण हा फक्त वाहतुकीवरचा परिणाम नाहीये. नाही, ही एक धोक्याची सूचना आहे. बरोबर. या चर्चेतून हेच स्पष्ट होतंय की जरी ते ठिकाण अधिकृत कॉरिडॉर नसलं तरीही हत्ती त्यांच्या अन्नासाठी कुठेही जाऊ शकतात हे वास्तव आपल्याला स्वीकारावंच लागेल. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. कोणता? अनेक रिपोर्ट्सनुसार असे अपघात टाळण्यासाठी भारतात ॲप्स आणि सेन्सर्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची चर्चा सुरू आहे. हो, मीही ऐकलंय याबद्दल. पण जेव्हा हत्ती अशा अनपेक्षित म्हणजे अनधिकृत मार्गांवर येतात तेव्हा एक विचार करायला हवा की मानवी विकास आणि पायाभूत सुविधांचं जाळं वन्यजीवांच्या घरात इतक्या वेगाने वाढत असताना हा संघर्ष आपण फक्त तंत्रज्ञानाने सोडवू शकू का? की भविष्यात निसर्ग आणि माणूस यांच्यातली ही लढाई अजूनच तीव्र होत जाईल.